लाईट बिलाची चिंता सोडा आणि आपल्या घरावर बसवा सोलर सिस्टीम, तेही होलसेल भावात. शिवम एंटरप्राइजेस अँड इलेक्ट्रिकल्स घेऊन आले आहे दर्जेदार सोलार पॅनल, इन्व्हर्टर, डीसी केबल आणि संपूर्ण सोलार सिस्टीमची सुविधा. PM सूर्यघर योजनेअंतर्गत सबसिडीचा लाभ मिळवा आणि ₹78,000पर्यंत सबसिडीचा संधी मिळवा. उच्च दर्जाचे सोलर पॅनल, गॅरंटेड इन्व्हर्टर आणि विश्वासार्ह तात्काळ सर्व्हिस. संपूर्ण सोलर सोल्युशन्स एकाच ठिकाणी. आजच सोलर लावा आणि दर महिन्याला हजारो रुपयांची बचत करा. दुकानाचा पत्ता शिवम एंटरप्राइजेस अँड इलेक्ट्रिकल्स, दुकान नंबर 12, PK प्लाझा, जुने बस स्टँडच्या मागे, जळगाव. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9422377737. सेल्स एक्झिक्युटिव्ह 9422677737. जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 102 उद्योगांसोबत तब्बल 1,445 कोटी 68 लाख रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहे. या गुंतवणुकीतून 4,716 रोजगार निर्मितीची क्षमता निर्माण होणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्योजकांना जळगावमध्येच उद्योग उभारण्याचे आवाहन करत स्थानिक युवकांना अधिकाधिक रोजगार देण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना D+ दर्जा देण्यास मान्यता मिळाली असून शासन निर्णयासाठी पालकमंत्र्यांनी परिषदेतूनच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. येत्या मंगळवारी बैठक घेऊन निर्णयाची पुढील कार्यवाही करण्याची ग्वाही उद्योगमंत्र्यांनी दिली. दरम्यान चाळीसगाव, जामनेर आणि भुसावळ MIDCमध्ये 1,000हून अधिक औद्योगिक भूखंड उपलब्ध असून जळगावला उद्योग, गुंतवणूक आणि निर्यातीचे सक्षम केंद्र बनविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जवळपास त्याचा निर्णय झालेला आहे, पण त्याचा जो GR असतो तो GR निघालेला नाही. त्यामुळे मंगळवारी आदरणीय उद्योग मंत्र्यांबरोबर जळगाव जिल्ह्याच्या सगळ्या लोकप्रतिनिधी होईल आणि जे इतर जिल्ह्यांमध्ये D+ सवलती लागू आहे त्या जर आपल्याकडे लागू झाल्या तर पुन्हा उद्योग येण्याकरता फार मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे मंगळवारच्या बैठकीमध्ये तो निर्णय आम्ही करायला लावू. अनेक तरुण जे आहेत ते पुणे, मुंबई सारख्या सिटीकडे जात आहेत. लग्न होत नसल्याचं कारण देखील सांगत आहेत. हे उद्योग नाहीत, कामं नाहीत, असं अनेक तक्रारी देखील आहेत. बरेच त्याची कारण आहेत. मनुष्यबळ खूप आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे. आता आपण पाहिलं असेल की वक्त्यांच्या बोलण्यावरून किंवा अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून हे लक्षात आलं की ज्या पद्धतीचं स्किल ते ट्रेड असले पाहिजे हे आपल्याकडे नसल्यामुळे जे कारखानदारांना ज्या पद्धतीचे ट्रेडची मुलं लागतात ते ट्रेड आणणं आपल्याला गरजेचं आहे. ते जर आणलं आणि मुलांनी त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी जो कोर्स घेतला तर बाहेर जाणारे मुलं या ठिकाणी थांबू शकतील. पण जी मुलांची ओढ जी आहे पुणे, मुंबईकडे ती जर थांबवायची असेल तर नवीन उद्योग येत असताना त्यांना प्रशिक्षित करणं, या कारखान्यामध्ये ज्या पद्धतीची मुलं लागतात त्याच्याकरता ते कोर्स आपण जळगाव जिल्ह्यामध्ये आणणं हा पण एक मोठा प्रश्न राहणार आहे आणि तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू.